नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्लास 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याच्यामधला चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स यामधला लेक्चर नंबर 6ला आज आपल्याला सुरुवात करायची आहे. या लेक्चरमध्ये रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स या भागाचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. Rate of chemical reaction. Can you tell? Take into account the time required for following processes, classify them into two groups and give the title to the groups. त्यांनी खाली काही आपल्याला रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि या रिॲक्शनला किती वेळ लागतो त्या अनुषंगाने याला क्लासिफाय करायचं आहे आणि त्याला दोन भागामध्ये त्यांनी आपल्याला क्लासिफाय करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच ज्या काही रिॲक्शन दिलेल्या आहेत 6 रिॲक्शन इथे ज्या दिलेल्या आहेत ते आपण आधी पाहूया. फर्स्ट, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन. जे स्वयंपाकाचा गॅस पेटवताच लगेच जळू लागतो. आता ही जी रिॲक्शन आहे ही तर फास्ट आहे, म्हणजे याला आपण पहिली जी रिॲक्शन आहे दॅट इज अ फास्ट रिॲक्शन. देन सेकंड, आयरन आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. लोखंडी वस्तूची गळणे. आता ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे, स्लो रिॲक्शन याच्यामध्ये होते, म्हणून सेकंड वन दॅट इज द स्लो. देन थर्ड वन, इरोशन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल. इरोशन, दगडाचं क्षरण होऊन त्याच्यापासून सॉईल तयार होणे ही खूप स्लो प्रोसेस आहे. याचा अभ्याससुद्धा आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. इट इज स्लो प्रोसेस. देन अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन अ ग्लुकोज सोल्युशन अंडर अ प्रॉपर कंडिशन. आता अल्कोहोल तयार करण्याची जी प्रोसेस आहे, जेव्हा ग्लुकोजमध्ये ईस्ट टाकल्यानंतर अल्कोहोल तयार होतं, पण यालासुद्धा बराच कालावधी लागतो, म्हणजे ही सुद्धा एक स्लो प्रोसेस आहे. त्यानंतर 5, इफर्वेन्सेन्स इज फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इनटू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. आता जे कोणती डायल्यूट ॲसिड किंवा ॲसिडची जी प्रक्रिया राहते ती इथे नेहमी आपल्याला फास्ट झालेली पाहायला मिळते. म्हणजे जेव्हा बेकिंग सोडा हा आपण जर डायल्यूट ॲसिडमध्ये जर टाकला तर इथे आपल्याला इफर्वेन्सेस झालेले पाहायला मिळतात. अँड धिस इज द फास्ट प्रोसेस ही जी आहे 5th नंबरची. अँड देन 6th वन, व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. ही जी आहे ही सुद्धा आपल्याला फास्ट प्रोसेस पाहायला मिळते. म्हणजे इथे ज्या आपल्याला त्यांनी 6 ज्या प्रोसेस दिलेल्या होत्या याच्यापैकी आपण याचं क्लासिफिकेशन फास्ट आणि स्लो या कॅटेगरीमध्ये आपण इथं केलेलं आहे. तर बघूया याच्यानंतर यांचं कॉन्क्ल्युजन याच्यावर काय काढलेलं आहे. इट कॅन बी सीन फ्रॉम द अबोव एक्झाम्पल्स दॅट सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन अ शॉर्ट टाईम दॅट इज ऑकर रॅपिडली व्हाईल द सम अदर रिक्वायर लॉंग टाईम फॉर कम्प्लिशन दॅट इज ऑकर स्लोली. हे बघा, याच्यामधल्या काही रिॲक्शन ज्या आहेत ह्या एकदम क्विक झाल्या, इन्स्टंट झाल्यात, आणि काही रिॲक्शन ज्या आहेत त्या व्हायला खूप कालावधी लागला. आणि याच्यावरून त्यांनी कॉन्क्ल्युजन काढलं, इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज डिफरन्स. म्हणजे याच्यामध्ये आपलं लक्षात येईल की जो रेट आहे, जो दर आहे, केमिकल रिॲक्शन होण्याचा जो दर आहे, तर प्रत्येक, आता इथं दर म्हटल्यापेक्षा आपण त्याला स्पीड हा शब्द जरी वापरला तरी काही हरकत नाही. म्हणजे याच्यावरून आपलं असं लक्षात येईल की द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज अ डिफरंट, म्हणजे प्रत्येक रिॲक्शनचा जो रेट आहे केमिकल रिॲक्शनचा हा वेगवेगळा असतो. आणि हा कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करतो तेच आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. द सेम रिॲक्शन ऑकर ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग अ विंटर long time is required for setting milk into curd, while at the higher temperature during summer the rate setting of milk increases and the curd is formed early. तर बघा, याच्यामध्ये एक भाग महत्त्वाचा आहे. सेम केमिकल रिॲक्शन जर असेल, परंतु जर सेम केमिकल रिॲक्शन असल्यावर सुद्धा त्याचा रेट जो आहे तो सुद्धा, म्हणजे त्या रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो सुद्धा आपल्याला चेंज झालेला पाहायला मिळतो अंडर चेंजिंग द कंडिशन. काही जर परिस्थिती जर चेंज झाली तर त्या परिस्थितीनुसार त्या रिॲक्शनचा जो रेट आहे, म्हणजे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे यांनी एक सुंदर एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ कर्ड फ्रॉम मिल्क.
दुधाचं दह्यामध्ये होणारं रूपांतर हे एक्झाम्पल आपण पहा की ज्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये जेव्हा दुधाचं दही करण्यासाठी जी विरजण जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो ते सहज आणि लवकर होत नाही, परंतु हीच प्रोसेस इन समर सीझनमध्ये ही प्रोसेस आपल्याला लवकर होताना पाहायला मिळते आणि दुधाचं रूपांतर दह्यामध्ये लवकरात लवकर होताना पाहायला मिळतं. आणि हे सर्व जे कंडिशनवर डिपेंड करतं, म्हणजेच जरी रिॲक्शन एकच असली तरीसुद्धा अकॉर्डिंग टू देअर कंडिशन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कॅन बी चेंजेस. आता हे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जे आहेत ह्या कशावर डिपेंड करतात ते आपण पाहूया. लुक ॲट द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. असे कोणते घटक आहेत की ज्याच्यावर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड करते. त्यामधला पहिला आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर त्याला आपण स्वरूप म्हणतो. रिॲक्टंटचं स्वरूप कशा प्रकारचं आहे त्याच्यावर सुद्धा केमिकल रिॲक्शनचा रेट हा डिपेंड करतो. लेट्स सी द रिॲक्शन ऑफ द मेटल ॲल्युमिनियम अँड झिंक. त्यांनी रिॲक्शन दिलेली आहे ॲल्युमिनियम आणि झिंकची विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. इथं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जर याची आपण रिॲक्शन पाहिली, ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड Zn with a dilute hydrochloric acid, H2 gas is liberated and water soluble salt of these metals are formed. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. The nature of the metal is responsible for this difference. Al is more reactive than Zn. Means aluminum is more reactive than Zn. Therefore, the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than of Zn. Nature of reactivity of reactants influences the rate of chemical reaction. मग त्यांनी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट हे समजून घेण्यासाठी. एक त्यांनी ॲल्युमिनियम आणि Zn हे दोन जे मेटल्स आहेत या मेटलची रिॲक्शन HCl सोबत म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत इथे केलेली पाहायला मिळते. जर आपण याची रिॲक्शन जर लिहिली तर इथे बघा ॲल्युमिनियमची Al plus HCl. Here we can get AlCl3 plus thrice H2. हायड्रोजन गॅस इथे इव्हॉल्व होतो. तर ही जर आपण रिॲक्शन जर बॅलन्स जर केली इथे ट्वाईस, याच्यानंतर इथे ट्वाईस आणि इथे 6. जेव्हा ॲल्युमिनियमची रिॲक्शन ही हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत होते तेव्हा त्याचा सॉल्ट तयार होतात. सोल्युबल सॉल्ट याला म्हटलेला आहे. दॅट इज द ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होतो आणि हायड्रोजन गॅस इथे इव्हॉल्व होतो. Zn ची सुद्धा जर आपण इथे लिहिली तर Zn प्लस HCl. हिअर वी कॅन गेट ZnCl2 प्लस H2 गॅस इथे इव्हॉल्व होतो. इथे रिॲक्शन आपण बॅलन्स जर केली दॅट इज द 2. म्हणजे इथे Zn जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो तेव्हा इथे ZnCl2 फॉर्म होतो आणि हायड्रोजन गॅस इथं आपल्याला इव्हॉल्व होताना पाहायला मिळतो. आता या दोन्ही रिॲक्शनमध्ये जर आपण जर पाहिलं तर इथे ॲल्युमिनियमची जी रिॲक्शन आहे म्हणजे द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड ही फास्ट आहे, हायर आहे. कशापेक्षा? Zn पेक्षा. आणि हे कशावर डिपेंड करतं? इट्स कॅन बी डिपेंड अपॉन द रिॲक्टिव्हिटी. आता रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय याचा अभ्यास आपल्याला याच वर्षी जे आपलं मेटलर्जी चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 8, याच्यामध्ये आपण विस्तृत अभ्यास करणार आहे. तेव्हा तुमचा ते पूर्ण जो भाग आहे तो लक्षात येईल. म्हणून इथे ॲल्युमिनियमची जी रिॲक्शन आहे हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ही आपल्याला फास्ट होताना पाहायला मिळते Znच्या तुलनेत. म्हणजे याच्यावरून एक आपल्या असं लक्षात आलं असेल की कॉन्क्लुजन काय याच्यावरून, नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्शन इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे जे रिॲक्टंटचं नेचर आहे त्याच्यावर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड करतो. दिस इज द फर्स्ट. देन सेकंड वन दॅट इज द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. आता याच्यामध्ये परत त्यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण पाहू. ॲपराटस. आता ॲपराटसमध्ये 2 टेस्ट ट्यूब, बॅलन्स, देन मेजरिंग सिलेंडर एक्सेट्रा.
chemical, piece of Shahabad tile, then powder of Shahabad tile and dilute HCl. The procedure मध्ये पाहू. Procedure: take pieces and powder of Shahabad tile in equal weight into test tubes. Add 10 ml dilute HCl in each of the test tube. Observe whether interferences of CO2 is formed at faster or slower speed. तर याच्यामध्ये ही पहिली प्रोसिजरमधली पहिली स्टेप आपण पाहूया की त्यांनी शहाबाद फरशीचे काही तुकडे आणि त्याचीच पावडर घेतलेली आहे. 2 टेस्ट ट्यूब घेतल्यात. एकाच म्हणजे दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये एकामध्ये सेम अमाऊंट बरोबर जर 5 ग्रॅम शहाबाद तुकडे घेतले असतील तर 5 ग्रॅम हे शहाबाद जी टाईल्स आहे तिची पावडर एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये 10 ml डायल्यूट HCl दोघांमध्ये टाकलेला आहे. आणि नंतर त्यांनी म्हटलेलं आहे की त्या रिॲक्शनचं ऑब्झर्व करा, त्या रिॲक्शनला ऑब्झर्व करा आणि कशामधून कार्बन डायऑक्साईड फास्ट इव्हॉल्व होतो आणि कशामधून स्लो स्पीडने इव्हॉल्व होतो ते त्यांनी ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल जेव्हा हे करू तेव्हा आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन लक्षात येईल. इथे आपण थिअरॉटिकली समजून घेऊया. You must have found in the above activity that the CO2 effervescence is formed slowly with the pieces of Shahabad tile while at a faster speed with the powder. म्हणजे इथे जर आपण पूर्ण एक्सपेरिमेंट केला, याचं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जिथे आपण शहाबाद फरशीचे जे तुकडे घेतले होते त्या तुकड्यांमधून कार्बन डायऑक्साईड गॅस जो इव्हॉल्व आहे तो स्लो प्रमाणात होतो, परंतु गॅसमध्ये मात्र त्याचं जे इफरवेन्सेस आहे कार्बन डायऑक्साईडचे हे फास्ट होताना पाहायला मिळतात. म्हणजे याच्यावरून ही जी आपण ॲक्टिव्हिटी वरची जी पाहिलेली आहे याच्यावरून काय क्लिअर होतं, काय कॉन्क्लुजन निघतं ते आपण पाहूया. The above observation indicate that the rate of reaction depend upon the size of the particle of the reactants taking part in the reaction. Just काय, smaller the size of the reactant particles, higher the rate of reaction. जे रिॲक्टंट जे आहे त्याचे पार्टिकल जेवढे स्लो असतील तेवढीच रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळतं. देन थर्ड वन, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. तर इथे लेट्स us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with CaCO3 powder. तर CaCO3चं एक्झाम्पल आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे, जवळपास सर्वांचं आता हे पाठ झालेलंच असेल. कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये जे आहे कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन त्यांनी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत इथे केलेली आपल्याला दिसते. डायल्यूट HCl reacts slowly, look at it, dilute HCl reacts slowly with the CaCO3 and thereby CaCO3 disappear slowly and CO2 also liberated here slowly. On the other hand, the reaction with the concentrated HCl takes place rapidly and CaCO3 disappear fast. पण ते जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत जेव्हा याची रिॲक्शन होईल तर ही रिॲक्शन आपल्याला फास्ट झालेली पाहायला मिळते. म्हणजे याच्यावरून जे कॉन्क्लुजन आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. लुक ॲट दिस, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ॲसिड. म्हणजे याचा अर्थ काय, विच मीन्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज proportional to the concentration of reactant, and this is the third one, factors on which the rate of chemical reaction depend. Then D, that is the temperature of the reaction. While studying decomposition reaction, you have carried out decomposition of limestone. In this activity, the lime water does not turn milky before heating the limestone because of the zero rate of reaction. From this, it is learned that the rate of reaction increases on increasing the temperature. हे आपण ॲक्टिव्हिटी जी पाहिलेली होती ज्यामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपण अभ्यास केलेला होता कॅल्शियम कार्बोनेटचा. जोपर्यंत आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट करत नाही तोपर्यंत तिथे CaO+CO2 इव्हॉल्व होताना पाहायला मिळत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा
टेम्परेचर हा सुद्धा एक घटक आहे की ज्याच्यावर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन पाहायला मिळते. तो सुद्धा एक घटक आहे की जो रेट ऑफ रिॲक्शनला अफेक्ट करू शकतो. म्हणजे इन्क्रीज द टेम्परेचर, जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. अँड दिस इज द पॉईंट नंबर डी, दॅट इज द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. Then last point, that is the catalyst. On heating, potassium chlorate KClO3 decomposes slowly. आता इथे एक रिॲक्शन त्यांनी दिलेली आहे 2KClO3, इथे वर हीटचा सिम्बॉल आहे 2KCl+3O2 इथे फॉर्म होताना पाहायला मिळतो. त्यांनी इक्वेशनला 19 नंबर दिलेला आहे. The rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. However, KClO3 decomposes rapidly in the presence of manganese dioxide and to liberate O2 gas. No chemical change takes place in MnO2 in this reaction. बघा इथे एक रिॲक्शन दिलेली आहे की या रिॲक्शनमध्ये KClO3 याला त्यांनी एकदम त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते खूप आपण याला बारीक पार्टिकल असं म्हटलं तरी चालेल ते घेतलेले आहेत. सोबत त्याला हीटसुद्धा केलं तरीसुद्धा या रिॲक्शनमध्ये जो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जो आहे तो इन्क्रीज होताना दिसत नाही. पण जेव्हा याच्यामध्ये MnO3 हा जेव्हा टाकल्या जातो, म्हणजे सॉरी MnO2 जेव्हा याच्या आतमध्ये टाकल्या जातो म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड, तेव्हा मात्र ह्या रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. आणि या रिॲक्शनमध्ये MnO2 हा कोणत्याच प्रकारचा सहभाग घेत नाही. तुम्हाला आठवतच असेल अशा पदार्थाला आपण कॅटॅलिस्ट असं म्हणतो. लुक ॲट दिस, द सबस्टन्स इन दोज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटॅलिस्ट. असा पदार्थ की ज्याच्या मार्फत केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे हा चेंज होतो, म्हणजे इथं आपण इन्क्रीज होतो असं म्हटलं तरी चालेल, पण तो कोणत्याच प्रकारचा त्या केमिकल रिॲक्शनमध्ये सहभाग घेत नाही, त्या पदार्थाला त्या सबस्टन्सला कॅटॅलिस्ट असं म्हटलं जातं. अँड कॅटॅलिस्ट इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर विच कॅन अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इन लुक ॲट दिस last statement, the decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at a room temperature. However, the same reaction occur at a faster rate on adding manganese dioxide MnO2 powder in it. बघा याचं एक्झाम्पल जे आहे आपण हे मी इथे एकदा लिहितो ती रिॲक्शन हायड्रोजन पॅरॉक्साईड H2O2. आता हे जर नॅचरली जर आपण याला डिकम्पोज जर होऊ दिलं तर याच्यामधून आपल्याला H2O वॉटर मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन इव्हॉल्व होताना पाहायला मिळतो. पण याचा जे रेट आहे, रेट ऑफ रिॲक्शन हा खूप स्लो असतो. पण जर याचमध्ये आपण कॅटॅलिस्ट म्हणून जर MnO2 जर याची जर पावडर याच्यामध्ये जर टाकली तर हीच रिॲक्शन आपल्याला याचा जो रेट आहे रिॲक्शनचा हा इन्क्रीज होताना पाहायला मिळतो. म्हणजेच कॅटॅलिस्ट इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर विच कॅन अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन याच्यामध्ये आपण 5 फॅक्टर पाहिले. सुरुवातीपासून परत एकदा आपण त्याला पाहूया. ज्याच्यामध्ये पहिला आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट. नेचर ऑफ द रिॲक्टंटमध्ये आपण याचं जे पूर्ण एक्झाम्पल पाहिलं आणि याच्यावरून आपण जे कॉन्क्लुजन काढलं. याच्यामध्ये बघा, नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जो रिॲक्टंट आहे हा मोर रिॲक्टिव्ह असेल तर रिॲक्शन तिथे फास्ट होताना पाहायला मिळते पहिला. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आपण पाहिलं तर साईज ऑफ द पार्टिकल. येतं बघा, स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स हायर द रेट ऑफ रिॲक्शन. जे जो रिॲक्टंटचे पार्टिकल जर स्मॉल असतील
तर तिथे रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होताना पाहायला मिळते. देन थर्ड वन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. याच्यामध्ये बघा रेट ऑफ रिॲक्शन इज अ प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आणि त्याच्यानंतर फोर्थ वन दॅट इज द टेम्परेचर. याच्यामध्ये आपण पाहिलं तर रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. जे टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिॲक्शनसुद्धा इन्क्रीज होते. आणि सर्वात शेवटी लास्ट आपण फिफ्थ कॅटलिस्टचा अभ्यास केला. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये आपण कॅटलिस्टचा जर वापर केला तिथे सुद्धा आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होताना पाहायला मिळते. अँड दीज आर द 5 फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन.